यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा? अच्छा, लग रहा है चलेगा? मुंबई नहीं हाँ, चलेगा। नहीं चलेगा। टैक्सी रिक्शा वाले कौन है? महाराष्ट्र सरकारने जो नियम लागू केला ना मुंबईमध्ये की 1 मे पासून प्रत्येक रिक्षा चालक आणि टॅक्सी ड्रायव्हरला मराठी आलीच पाहिजे, तर आपण जरा त्याच्यावरती बोलूया. मग ह्याच्यात चूक काय आहे? याच राज्यात राहायचं, याच राज्यात खायचं, याच राज्यात कमवायचं, याच राज्याचा वापर पण करायचा, पण इथली भाषा बोलायला लाज वाटते. अरे सिंपल आहे ना यार, तुम्ही इथं राहता, इथं कमवता, तर इथली भाषा शिकण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? एखादा नवीन व्यक्ती इथं आला 2 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, महिनाभरासाठी, तर आपण समजू शकतो की बाबा तुला मराठी येत नाही, तू हिंदी बोलतो, ठीक आहे आम्ही बोलू. तुमच्या 2-2, 3-3 पिढ्या इकडे जात आहेत, 30-30, 40-40 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये जगताय आणि तुम्हाला मराठीचा म पण येत नाही, आणि त्या गोष्टीचा तुम्हाला रुबाब आहे, तुम्हाला माज आहे. हे कुठून येतं? म्हणजे जे रिक्षा चालवतात किंवा जे टॅक्सी चालवत आहेत किंवा ओव्हरऑल जे काही हिंदी भाषिक असतील, जे कुठला बिझनेस करत असतील, त्या बिझनेसमध्ये 70 ते 80% कस्टमर हा मराठीच आहे, तरी तुम्हाला मराठी येत नाही. आणि काहींचा असा प्रॉब्लेम असतो, म्हणतात की सर आम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावरती हसतील, कारण आम्हाला चुकीचं बोललं असेल तर. असं नाही होत, कोण नाही हसत तुमच्यावर. तुम्ही एक तरी प्रूफ दाखवा की बाबा तुमच्यावरती कोणी हसत असेल. अरे उलटा आम्हाला अभिमान वाटतो की आमची भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करतोय, तर आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो की दादा असं बोल तसं बोल. असं कोणी नाही करत आहे. पण ह्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांना मराठी येत नाही हा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला ना हिंदी येते हाच प्रॉब्लेम. म्हणजे माझा आता एक मित्र म्हणाला, तू कशाला या राजकारणाच्या मॅटरमध्ये पडतो? अरे राजकारणाचा मॅटर म्हणजे काय? नाही, आपले जे हिंदी भाषिक मित्र आहेत त्यांना वाईट वाटलं तर, अरे आपण तसे त्यांचे तिथे मित्र आहोत, तसे ते पण तर आपले मित्र आहेत ना. मग आपण त्यांच्यासाठी जर मराठी सोडून हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, तर त्यांनी पण हिंदी सोडून मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न का नाही करावा? सिंपल लॉजिक आहे ना यार. आता मी स्वतः मराठी मीडियमचा स्टुडंट, पण माझी हिंदी पण उत्तम आहे. आता माझी हिंदी उत्तम का झाली? कारण मी हिंदी बोलण्याचा काय क्लास लावलेला का? नाही, पण मला हिंदी बोलावंसं वाटलं, त्याच्यामुळे मी हिंदीत बोलायला लागलो आणि माझी हिंदी उत्तम झाली. मग त्याच प्रकारे एवढ्या वर्षापासून जर तुम्ही इकडे राहताय, तर तुम्हाला जरा पण मराठी बोलावंसं नाही वाटत आहे? किंवा मराठी आपण शिकूयात, थोडंफार का होईना, पण आपण ट्राय तर करू. तुम्ही स्वतःहून ट्रायच नसेल करत ना, तर जमणारच नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त हिंदी भाषिकांचा प्रॉब्लेम नाहीये, आपण जे मराठीतले लोक त्यांच्याशी हिंदीमध्ये जाणीवपूर्वक बोलतो ना, हा फॉल्ट. ट्रेनने ट्रॅव्हल करताना बघा, मी सुरुवातीला हिंदीत बोलणार आणि तू पण सुरुवातीला हिंदीत बोलणार. थोडंसं डिस्कशनच्या नंतर कळतं, अरे तू मराठीच आहे का? अरे मी पण मराठीच आहे का? आपल्या दोघांना पण लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची. आता 5 तारखेपासून 5 मे पासून हे संपावरती जाणार आहे. म्हणजे लाखोमध्ये संख्या आहे ही संपावरती जाण्याची. म्हणजे कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना मराठी येतच नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा ना, की एवढ्या लोकांना मराठी येत नाहीये, ती किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि जरा पण प्रयत्न करायला मागत नाहीये. तर असं होणार नाहीये. आम्हाला त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. मुंबईत ही मराठीच बोलली जाणार.